मित्रांनो, एके एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे स्वागत करते। आज आपण काळ, काम, वेग आणि अंतर या घटकावर आधारित काही उदाहरणं अभ्यासणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेसाठी गणित या विषयावर 50 प्रश्न विचारले जातात। प्रत्येक प्रश्न हा 3 मार्काचा असतो। एकूण 150 मार्काचं गणित विचारलं जातं। तर आज आपण या परीक्षेला महत्त्वाचे असणारे या घटकावरील काही उदाहरणं अभ्यासणार आहोत। तर आजचा पहिला प्रश्न आहे, गाडीचा ताशी वेग 50 किलोमीटर आहे। काही अंतर जाण्यासाठी 8 तास लागतात। तर गाडीचा वेग ताशी 100 किलोमीटर असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल? तर हे जे उदाहरण आहे हे उदाहरण व्यस्त चलनाचं आहे। एखादे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मजुरांची संख्या, त्यांना लागणारा वेळ, तसेच वाहनांचा वेग व त्यांना अंतर कापण्यास लागणारा वेळ ही सर्व उदाहरणं व्यस्त चलनाची असतात। त्यामुळे या गाडीचा ताशी वेग हा 50 आहे। ह्या गाडीचा ताशी वेग हा किती आहे? 50 आहे। आणि काही अंतर जाण्यासाठी या गाडीला 8 तास लागतात। तर गाडीचा ताशी वेग हा 100 असताना त्या गाडीला तेवढंच अंतर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल? हे व्यस्त चलनाचं उदाहरण असल्यामुळे आपण या उदाहरणाची मांडणी अशी करून घ्यायची, 50 गुणिले 8 भागिले 100 गुणिले x, म्हणजे आपल्याला वेळ काढायचा आहे। x म्हणजे हा शून्य गेला, हा शून्य गेला, ह्याला संक्षिप्त रूप देऊन घेऊया। 5 1 5, 5 दुणे 10 आणि 2 1 2, 2 चौक 8। म्हणजे या गाडीला तेवढंच अंतर जर पार करायचं असेल 100च्या वेगाने, तर 4 तासामध्ये ते पार करेल। 4 तास एवढा वेळ लागेल तिला तेवढंच अंतर पार करायला। उदाहरण दुसरं, एका ठेकेदाराला एक काम 20 दिवसात पूर्ण करायचे आहे। त्याने त्या कामावर 30 माणसे नेमली। जर ते काम 15 दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर नेमाव्या लागणाऱ्या जादा माणसांची संख्या किती? हे सुद्धा व्यस्त चलनाचं उदाहरण आहे। या उदाहरणामध्ये एक काम जर 20 दिवसात पूर्ण करायचं असेल तर एक काम हे 20 दिवसात जर पूर्ण करायचं असेल तर त्या कामावरती 30 माणसे नेमली जातात। 30 माणसे नेमली जातात। जर तेच काम जर 15 दिवसामध्ये पूर्ण करायचं असेल, 15 दिवसामध्ये पूर्ण करायचं असेल तर आणखीन किती मजूर नेमावे लागतील? आणखी किती मजूर नेमावे लागतील? हे सुद्धा काय आहे? व्यस्त चलनाचं उदाहरण आहे। आता ह्याला आपण संक्षिप्त रूप देऊन घेऊ। 15 1 15, 15 दुणे 30, उरले 20 गुणिले 2 बरोबर 40। 15 दिवसात जर काम पूर्ण करायचं असेल तर आपल्याला एकूण किती मजूर लागणार आहेत? 40 मजूर लागणार आहेत। किती मजूर लागणार आहेत? 40। 15 दिवसामध्ये आपल्याला जर काम पूर्ण करायचं असेल तर 40 मजूर लागतात। पण आपल्याला अगोदर 30 माणसे दिलेली आहेत, त्यामुळे ही 40 आणि पहिली 30, म्हणजे 40 वजा 30 बरोबर 10। म्हणजे या कामासाठी जास्तीचे किंवा जादा कामगार हे 10च लागणार आहेत। जादा माणसांची संख्या ही 10 लागणार आहे। उदाहरण तिसरं, एक आगगाडी 2 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर अंतर कापते। तर 6 तासात ती किती किलोमीटर अंतर कापेल? या उदाहरणामध्ये आपल्याला जी गाडी आहे ही आगगाडी ही 2 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर जाते। तर ती 6 तासात विचारलेली आपल्याला इथं पहिल्यांदा आपल्याला 2 मिनिटच दिलेली आहे। 2 मिनिटात ती 3 किलोमीटर जाते। इथं 6 तासात ती किती किलोमीटर जाणार आहे? मग या उदाहरणामध्ये आपल्याला 6 तासांचं मिनिटामध्ये रूपांतर करून घ्यायचं। 6 तास म्हणजे किती मिनिटं? 6 6 36, म्हणजे
या उदाहरणामध्ये आपल्याला मिनिटं दिलेले आहेत, म्हणजे 2 मिनिटामध्ये ती 3 किलोमीटर जाते. तर 6 तासात ती किती किलोमीटर जाणार आहे, तर 6 तासाचं आपल्याला रूपांतर मिनिटांमध्ये करून घ्यायचं. म्हणजे 6 तास म्हणजेच किती मिनिटं झाले, हे 360 म्हणजे 360 मिनिटात ती किती जाणार, यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यायचा. 360 गुणिले 3 भागिले 2. बेक बे 8 16 180 म्हणजे 180 गुणिले 3 बरोबर 18 54 म्हणजे 540 एवढं अंतर कापणार आहे. 360 मिनिटामध्ये 540 एवढं अंतर कापणार आहे. 540 किलोमीटर. 200 मीटर लांबीची आणि ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणारी एक आगगाडी एका खांबाला किती वेळात ओलांडेल. या उदाहरणामध्ये आपल्याला सूत्राचा उपयोग करून ही उदाहरण सोडवता येतं. अंतर बरोबर सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. पण आपण बिना सूत्राचा असं सोडवणार आहोत, कारण सूत्र वापरलं तर आपल्याला वेळ जास्त लागतो. सूत्र जर वापरलं नाही तर आपण ते कमी वेळेमध्ये आपण तो सोडवू शकतो. आता ही रेल्वे आहे. ही रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने जाते. ताशी म्हणजेच ती एका तासाला 60 किलोमीटर वेगाने जाते. तर ती 36 सेकंदामध्ये ती किती जाते, 60,000 मीटर जाते. 60,000 मीटर जाते. तर 200 मीटर मध्ये ती किती जाईल, म्हणजे 200 मीटर लांबीची रेल्वे ही एका खांबाला किती वेळात ओलांडेल. तर ह्यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यायचा. 3600 गुणिले 200 भागिले 60,000. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 गेले, हे 2 गेले. 6 1 6 6 7 36. इथं 6 गुणिले 2 बरोबर 12. म्हणजे ती एका खांबाला 12 सेकंदात ओलांडणार. 12 सेकंदात ओलांडेल. पर्याय क्रमांक 2. उदाहरण 5. जर एका माणसाने ताशी 30 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर त्याने ताशी 42 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो 10 मिनिटे लवकर मुक्कामी पोहोचतो. तर त्याने प्रवास केलेले अंतर किती. पर्याय क्रमांक 1 36 किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 35 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 40 किलोमीटर, पर्याय क्रमांक 4 42 किलोमीटर. हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपण सूत्राच्या सहाय्याने सोडवणार आहोत. कारण सूत्राच्या सहाय्याने जर सोडवलं तर सूत्राचा वापर करून सोडवलं तर ते आपल्याला 3 ते 4 सेकंदामध्ये सुटणार आहे. म्हणून आपण इथे सूत्राचा वापर करणार आहोत. ते सूत्र आहे 2 वेगांचा गुणाकार. 2 वेगांचा गुणाकार भागिले वेगांमधील फरक. वेगांमधील फरक गुणिले वेळेतील फरक. वेळेतील फरक भागिले 60 मिनिटं म्हणजे 1 तास. तर या सूत्रामध्ये आपण आता वरील किमती टाकूयात. पहिला वेग दिलेला आहे त्यांनी 30 गुणिले दुसरा वेग दिलेला आहे 42 भागिले 42 वजा 30 गुणिले. आता वेळेतील फरक, हा वेळेतील फरक कसा लिहायचा. तर समजा एक रेल्वे आहे.
ही रेल्वे एका ठिकाणी निश्चित ठिकाणी तिला पोचायचं आहे 12 वाजता. जर ती 12 वाजता जर ती गाडी पोचणार आहे, पण ती गाडी 10 मिनिटे अगोदरच, समजा 12ला 10 मिनिटं अगोदर असताना जर गेली तर ती लवकर पोचली, आणि ती जर 12 वाजून 10 मिनिटांनी जर पोचली म्हणजे ती उशिरा गेली. म्हणजे हे 10 मिनिटं लवकर गेलेली आणि हे 10 मिनिटं उशिरा गेलेली, म्हणून ह्या दोघांमधला फरक किती येतो? 20चा येतो. म्हणून हा वेळेतील फरक किती लिहायचा आपण? 20/60. फरक हा 20/60 लिहायचा. तर 30 गुणिले 42 भागिले यांची वजाबाकी 12 येते गुणिले 20/60. आता यांना संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं. हा शून्य गेला, हा शून्य गेला, बे एक बे, बे त्रिक 6, 3 एक 3, 3 10 30, त्याच्यानंतर बे पंचे 10, बे सखी 12, 6 एक 6, 6 42, म्हणजे 7 गुणिले 5 बरोबर 35 किलोमीटर एवढं अंतर त्यांनी त्या पार केलेलं आहे, किंवा एवढा 35 किलोमीटर एवढा प्रवास केला आहे. तर अशा प्रकारे आज आपण काळ, काम, वेग आणि अंतर या घटकावरील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी उदाहरणांचा सराव केलेला आहे. तर या प्रकारच्या अशाच उदाहरणांचा सराव आपण पुढील भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.